तुमचं आणि उद्धव ठाकरेंचं एवढं का पेटतं नेहमीच? असं आहे, याच्या अगोदर जेव्हा आम्ही सत्तेत होतो हो. तेव्हा देखील उद्धव ठाकरे सत्तेचा उपभोग घेऊन विरोधकाची भूमिका करत होते. 14 ते 19. 14 ते 19 त्यावेळेला अनेक वेळा माझ्या अनेक वर्ष त्यांचे संबंध चांगले राहिले. म्हणजे दिवाळीला घरी जाणं, त्यांना भेटणं, वहिनींना भेटणं, सगळं चांगलं राहिलं. ज्या वेळेला त्यांनी देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांनी शरद पवारांबरोबर सत्ता उपभोगली, त्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीमध्ये 5 लोकांना त्रास दिला त्याच्यापैकी एक भोगी मी देखील आहे. ओके. आणि आम्ही राजकारणात एक गोष्ट मानतो, मी मगाशी देखील तुम्हाला म्हटलं देवेंद्रजींचा स्वभाव काय आहे, इव्हन शरद पवारांचा, ते कुटुंबापर्यंत कधी येत नाही. तुमचं राजकीय आहे तर ते राजकारणात वर ठेवतात, तुम्हाला राजकीय निवडणुकीत पाडतील, एखादा तिकीट देणार नाहीत, राजकीय वजन वापरतील, पण तुमच्या कुटुंबाला त्रास देणार नाही. या उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना, आणि मी तुमच्या समोर नावही घेईन, आणि त्यांच्या पत्नीने मला माझ्या कुटुंबाला त्रास दिला. म्हणजे मला बोलताना कधी कधी डोळ्यात पाणी येतं. माझ्या मुलीचा नवीन व्यवसाय सुरू झाला, तिला स्मार्ट सिटीचं काम मिळालं, त्या स्मार्ट सिटीवरती चौकशी लावा. आमच्या घराचं कन्स्ट्रक्शन केलंय, बंगल्यावरती चौकशी लावा. माझा जो बिझनेस, बघा नशिबात लिहिलाय ना साहेब, कोण कोणाची उघडू शकत नाही. मी माझ्या हिमतीवरती आज IPO केला कंपनीचा. माझ्या कंपन्यांवर चौकशा लावा. अनिल परब त्यावेळेला परिवहन मंत्री होते साहेब, माझी आजही 67 कोटी रुपयाची बिलं पेंडिंग आहेत. कागदपत्र फाडली या लोकांनी, बिलं दिलेली फाडली या लोकांनी, पण मी हल्लो नाही, मी मराठा आहे. तुम्ही त्यांच्या काय? आणि त्यानंतर साहेब, मी माननीय उदय सामंत साहेब याचे विटनेस आहेत, मी आदित्य ठाकरेंकडे गेलो होतो की तुम्ही माझ्याशी वैर आहे ना, माझ्याशी बोला. पण आदित्य ठाकरेंनी 3.5 तास बंगल्याच्या बाहेर मला उभं ठेवलं, मला भेट दिली नाही. तो राग असू शकतो, पण मला ही केव्हाची घटना आहे? ही ज्या वेळेला सत्तेत होते. अच्छा. ते काय थोडा काळ सत्तेत होते, ह्याच्या पुढे आयुष्यात सत्तेत येणार नाही. 2019 ते 22. आणि मग आम्ही 22ला करेक्ट कार्यक्रम केला. निवडणूक माझीच होती. 22ची माझ्या परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम झाला तुमच्या विधान परिषद. त्यामुळे वैयक्तिक. पण तुम्ही त्यांचं काय, कोणत्या शिफ्टीवर तुम्ही पाहिजे होतं? त्यांच्या अनेक शिफ्ट आहेत साहेब, यांचे अनेक भ्रष्टाचार आहेत. मिठी नदीचा भ्रष्टाचार, महापालिकेचा भ्रष्टाचार, अनेक भ्रष्टाचार. आता काय असतं की भारतीय जनता पार्टी किंवा आमचे माननीय केंद्रीय नेते यांचा एक स्वभाव आहे की कुटुंबापर्यंत जात नाही, किंवा आमचाही स्वभाव आहे, आम्ही कुटुंबापर्यंत जात नाही. आणि आम्ही जायला गेलो ना तर साहेब सगळं उखडून टाकू, त्याला काय फार वेळ लागत नाही. त्यामुळे ज्या पद्धतीमध्ये तुम्ही वागलात त्याच पद्धतीत लोक तुमच्याशी वागतील. अहो, देवेंद्र फडणवीसला जेलमध्ये घालायला निघाले. मी तुम्हाला 2 इन्सिडेंट सांगतो. राज्याचा 5 वर्ष राहिलेला मुख्यमंत्री, वसंतराव नाईकांनंतर 5 वर्ष टर्म पूर्ण केलेला पहिला मुख्यमंत्री जर कोण होता तो देवेंद्र फडणवीस. विरोधी पक्षनेता झाल्यानंतर त्याचं Z+ सिक्युरिटी काढून घेतली, त्याच्या मुलीची सिक्युरिटी काढून घेतली, त्याच्या बायकोची सिक्युरिटी काढून घेतली. म्हणजे त्याला Y+ ही सिक्युरिटी दिली नाही. माझी सिक्युरिटी मला Y+ होती. संजय बर्वे साहेब पोलीस कमिशनर होते, मी नगरवरनच येत होतो. लोणावळ्यामध्ये वायरलेस कॉल आला की सिक्युरिटी रिपोर्ट टू द लोणावळा पोलीस स्टेशन. तो PSO सांगत होता की साहेब आम्ही मुंबईला येतो, मी साहेबांना घरी सोडतो आणि मी रिपोर्ट करतो. नाही, तुम्ही जिथे आहेत तिथे रिपोर्ट करा आणि त्यांना एकट्याला घरी येऊ द्या. म्हणजे एवढा द्वेष कशासाठी असायला पाहिजे? तुम्ही कशासाठी द्वेष करता? हा द्वेष तुम्ही निर्माण केलाच. द्वेष एका साईडून निर्माण होत नसतो, द्वेष दोन्ही साईडून निर्माण होत असतो. ओके.